का रे कुठं चालला रे? कुठे नाही बाबा, इथं चाललो होतो. दुकान उघडत होतो, आई म्हणे दुकान उघडून ठेवतो. हा, हा. बस ना. बस टाक बर, दुकानाचं काय रे, आलं कोणी गिराईक तर येते रे. बस. हो, येते म्हणा घरी गिराईक. काय म्हणता? काय नाही. हे मुंबईले जात नाहीस का आता? काय ड्युटीचं काय झालं तो आल्या? नाही, तसं काही आपल्याला जबरदस्ती नाही बरं, टेन्शन घेऊ नको तू. पण नेमकं तू गेला नाहीस, लय दिवस झाले तर माग लय दिवस होती राहायला. ते फोनवर फोन येत तुले, तर ते काही काढून घेऊन टाकलं का नोकरीवरून? म्हणजे काही तर टेन्शन नको घेऊ बरं, कट्टा काळ काढला आपल्याला काय, हे कंपनी नाही दुसऱ्या कंपनीत जात आहे. नाही. हो बाबा, ते माग मी अचानक चालला आलो आणि गेलो नाही लवकर, तर मग ते रिझाईन करायला लागलं मला. आता मी पाहून राहिलो दुसऱ्या कंपनी. ते अजून काही योग नाही आला. मी रात्री एक अप्लाय केला. हा, पण ते काही अजून त्याचा काही मेल नाही आला. ते मी हे योगिता चाललेली तर त्याच्यात मी आलो, काही सुट्टी नाही टाकली काही नाही, तसंच चालला आलो. आणि इथं आल्यावर मग 10 दिवस गेलो नाही, 15 दिवस मोडले ना मला त्याच्यात. तर ते कसं असं जप नाही. नाही बरोबर आहे ना. हो. पण जाऊ दे ना. आता कसं कसं राहते, आता जे आहे त्याच्या समोर जायच लागत असते. हा, मग आता काय विचार का आहे तुला, नोकरीच पाहतं का? नाही तर म्हणलं इकडे काही बिझनेस गिझनेस पाय. हा, म्हणशील तर मी मदत करतो ना. हं? पाय ना, असं काही मोठं आहे का बरं, की मी म्हणत नाही तुला उलसक की बा असं कर का तसं कर. नाही, तू तो आल्या मतानं बरं, मी माली मत सांगत जसं की बा आता आपल्या इकडे सगळं ताण बसेल आहे. हा? जमीन आहे, घर एवढं मोठं. हा, इकडे उलच्या ह्याच्यात राहा लागते. पण पाय बा त्याला हिशोब शेवटी शिकला, कोणाला वाटते नाही आपापले स्वप्न असतात. पण म्हटलं हे असं मग आता लागली लागली गेली 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 आली, समजा. त्याच्यापेक्षा म्हटलं मशीन तर इकडं पाय काही. नाही बाबा, ते का सोपं असते का बिझनेस मध्ये उतरणं? आपल्या बसचं ते बिझनेसचं काय लय डोकं दुखे ते, हे बरं. नोकरी कसं फिक्स राहते काम, आपल्या डोक्याला टेन्शन नाही राहत जास्त, कामापुरतं काम. बिझनेस म्हणजे का सोपं आहे का, स्वतःले सगळं हे करायला लागते. आणि शेवटी मग इथंच होईन समजा. हा. हो, ते आहे म्हणा. हो, गावात गमतही नाही बा. बरोबर आहे. आपलं आयुष्य गेलं गावात, आम्हाला गावात गमते. तुमच्या पिढीचं बरोबर आहे, तिकडे ते बरोबर आहे. काय काय हिशोबानं तसं काही नाही. मला फक्त तुला विचारलं. का रे, दुकान उघडून चालला आला नाही, आणि ती उभं बसून कोण? हा, कुत्रा जाते मांजर जाते का काही? आई उघडला नाही, गेलोच नाही मी अजून. उघडतो ना. हा, बरं बरं. मी म्हणलं दुकान उघडलं अशी ना, येऊन बसला अशी ना ती. तर मग कसं कोणी येते जाते तर ध्यान लक्ष राहत नाही. त्यातून नाही तर कुत्र मांजर होय नाही सांगता येत नाही. त्या दिवशी मी तर ती होती घंटाभर इकडे आली फक्त, तर माय कुत्र अंदर घुसलं. बरं झालं आत्याचं ध्यान गेलं, मग आत्याली असं आहे ते ना. राहू दे, आता मीच जातो, बसतो घंटाभर दुकान उघडून. माय बाई बा, म्हणलं गीताचे बाबा आले. योगिताचे बाबा? हो का? हो, ते तिले न्यायला येऊन राहील ते. तुले सांगलं असेल, तुला फोन आलता का? हो, फोन आलता मले. या या. मी येता येता मळ्यात पाहिलं, मळ्यातच तीन याटून आलो ना मी इकडून. असं का, नाही गेलोच नाही अजून मी. या या. अरे राजू, योगिताला सांग ना बाबा आले म्हणून. हो हो, बाबा आले हो. हो हो, हा, आलीच. बोला, काय म्हणता, कसं काय पीक पाणी? पीक पाणी मस्त, चांगला आहे. औंदा साजरा आहे. पराठे आमच्या औंदा कापूस मस्त लागला झडतीत आम्हाला. हरभरा आता, हरभराही मस्त बसला, मस्त बसला आमच्या इकडे. फक्त राजू औंदा आमचा हरभरा वाढलाच लय हो, असे म्हणजे झाडं लय मोठे मोठे झालेले, ते मोसाडल्यासारखा.
बस झाड मोठं मोठं झालं, नाही तर एवढं गावरान हरभरा झाडाचं एवढं मोठं नाही होत. आता असं मोठं मोठं झालं लागे. पण त्या मनानं गाठ नाही त्याला एवढी, गाठी कमी आहेत. हो का? असं असं. नाही आमचा हरभरा यंदा आम्ही पेरलाच नाही, ते काय वावरच रिकामं नव्हतं यंदा कोणतं, ते हरभरा यंदा आमच्या इकडे जास्ती जग्गी लागते आमच्या इकडे बम. रत्ना, ओ माय बाई, पाहुणे आले का? अरे काय बाई, कशी आहे तब्येत? हा चांगली आहे. भाऊ काय म्हणताय? चांगला आहे बापा. तब्येतले काय झालं? तब्येत चांगली आहे सगळ्या. तुमचं कसं काय आहे? चांगला आहे चांगला आहे. हो, हे म्हटलं घ्यायला आलो. योगिताले 40 आहे तो, तिले घ्यायला आलो. आणि म्हटलं देवबाईले, विनबाईले, मोठ्या बाईले सगळंच घेऊन जाव. चलतलं करा तयारी. पहिले पोरीले तर न्या तुमच्या. आमचं काय, आम्ही काय बापा. जावई बोल म्हणलं लवकर ये जा, 2-3 दिवस जसं पहिली. हा आता जसं 14 तारखेचं ठरवलं कार्यक्रम, 12 आहे. हे योगिताच्या आईनं पाहिलं, 12 महिने 12चा दिवस साजराच राहते. तर म्हटलं तुम्ही या 11-12 तारखेला. हा मी तर म्हणतो 11 तारखेला, 2-3 दिवस पहिले बरं. हा तुमच्या हिशोबानं सगळा कार्यक्रम होते, आणि त्यानिमित्तानं राहिलेही जाते. तर काही बुवा आलेच नाही बुवा, लय दिवस राहिले. आता काय तुम टाईमच नसते ना. हा या कारणानं म्हटलं राहिलं होते. नाही नाही, एवढ्या लवकर नाही येणार मी. बघील ना, बघील. 14 तारखेचा आहे ना क्रम. बरं ठीक आहे, पाहिल ना, वेळ भेटला तर येईल. अरे नाही नाही, वेळ भेटला तर म्हणजे काय जो बा. नाही नाही, तुमच्याशिवाय तो कार्यक्रम पुरा होईल का? हा तुम्ही तर लागसालच ना. नाही नाही, वेळ वेळ काढाच लागते. हा घरचा कार्यक्रम म्हटला तर वेळ काढाच लागते. नाही बरोबर आहे, पण मी मुंबईला जाणार आहे, त्याच्यानं बघील मग. अरे तुम्ही मुंबईला चालले का? अरे कोई चालले तुम्ही राजा, मला माहित नाही. मग कार्यक्रमाचं कसं, मग तुम्हीच नसले तर काय कसं होईल? त्यात काय आहे, योगिता आहे, तुम्ही लोक आहात. हा तुम्ही आटपून टाका कार्यक्रम. कार्यक्रम योगिताच्या याच्यात आहे, माझं काय आहे? मला तुम्ही आधी विचारलं नाही. आधी सांगितलं असतं तर सांगितलं असतं मी. माझं रिझर्वेशन झालेलं आहे. मी मुंबईला चाललो. अरे राजू जवळ बा, आधी काय ते म्हणजे, आधी म्हणजे आता बा या 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 8 दिवसातच ठरलं. 8 दिवसही नाही, 4-5 दिवस म्हणा. ते तिसकरातून बायला की नाही घरी, त्याच्यानंतरच ते चर्चा केली, म्हणजे जसं वहिनीनं योगिताची ना. अन करून टाकू म्हणा कार्यक्रम, कारण ती कसं मग बाईले 8 महिना लागते की नाही, मग करू नये म्हणतात. मग डायरेक्ट महिनी, मग 9 महिने जसं ते दग होते, जसं खीर आहे ते. तर म्हणून योगिताच्या आई म्हणणं असं झालं की आता आठवून टाकू बा कार्यक्रम. मग बरं आहे ना, मग करून टाका ना, कार्यक्रमाचं काय आहे. हो त्यात काय आहे, बरोबर आहे त्यांचं, करून टाका. पण माझं रिझर्वेशन झालेलं आहे, त्याच्यानं मग आता मी कॅन्सल नाही करू शकत. बरं तुम्ही कोई चालले? मी 12 तारखेला चाललो. अरे राजू, 2च जण झालं. म्हणजे तुम्ही 14 तारखेला संध्याकाळी गेले असते ना, तरी झालं असतं. कार्यक्रम आले तुम्ही नसतं राजू, काही कार्यक्रमाची मजा येईन का? आता तुम्ही तर मेन माणूस आहात ना. हा, आता पहा ना, 2 दिवस जमत असेल तर. हा राजू, आधी म्हणजे कसं झालं हे, योगिता म्हणायची तुम्ही ती ड्युटी सोडली म्हणे. मग मला असं वाटलं की तुम्ही होतीच आहात. म्हणजे नोकरी गेली तर डबल नोकरी शोधत नसत का? मी काय 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 टेम्पररी लागलेलो का, की ही गेली तर मला दुसरी लागू शकत नाही का? नाही 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 नाही, जवळ बा, तसं नाही मला म्हणणं. तर नाही, तुम्हाला तर बाबा याच्यापेक्षा सुपर नोकरी लागते. तुमचं शिक्षण का थोडं आहे का? नाही तसं नाही म्हणून राहिलो जवळ बा मी. पण म्या म्हणलं जसं सध्याचं तुम्ही हा बा की असं असं म्हणलं म्या. योगिताला घेऊन जा तुम्ही आज, आणि कार्यक्रम आटपून टाका. यांना सोपंच वाटलं. यांची पोरी आम्हाला इतका त्रास देते, यांना हे सोपंच वाटते का? मी पण जावई आहे. अरे म्हटलं इनबाई, या कार्यक्रमाला. हो हो, येऊ ना. हो, मोठ्या बाई येतील आमच्या.
जमलं तर पाहिन राजू येईन. मला काही जमणार नाही, मला माहेरी जाते. मा भाऊजाईची तब्येत नाही बरोबर. मा भाऊजाईच्या भेटीला चालली मी. आता माऱ्यात गेली की राहतोच मी 15-20 दिवस. त्याच्यानं मला काही जमणार नाही म्हणलं. ह्या बाईन लागे राजूचं जमलं तर जुईन. अरे नाही नाही इनबाई, युगाच्या आईचा स्पेशल निरोप आहे ना तुम्हाला. तेच येऊन राहील ती घरपोच जाऊ म्हणा गेली. पण ते आता पोरी आल्या घरी, आता घरी लेकरं गिकरं नातू गितू आले, त्याच्यानं तिचं काही जमलं नाही. नाही ना, हे पा याच लागते तुम्हाला कार्यक्रमाले. आग्राचं निमंत्रण समजा भावाचं. जवाई बाई मुंबईला चालले म्हणतात बा. जवाई बाईला म्हटलं थांबा 2 दिवस. आता सांगा 12 तारखेला जातो म्हणतात, तिचं रेशन आहे म्हणतात त्याचं, आणि 14ला आपला कार्यक्रम आहे. आता जवाई बुवा नसले तर सांगा कसं काय चांगलं वाटेल का? बाई बाई, हा राजू मुंबईला चालला, मला तर माहित नाही. खोटं सांगितलं वाटतंय त्यानं सासऱ्याले. बरं सांगितलं. असंच आळू घ्यायला लागते. याची पोरगी कशी आम्हाला आळू घेते. त्या खोटं सांगितलं वाटते. खाले मुंबईला खाले चालला, काय चालला गेला नाही. हो 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 हो, सांग माय ध्यान नव्हतं. हो राजू चालला ना, मग आता त्याचं होते का ड्युटीवर आहे ना. त्याला काय त्याचं ड्युटीचं काय घरचं थोडी काम असती, नाही तर त्याला जाच लागते. म्हटलं इन बाई म्हणून पहा तुम्ही बी जवळ बोय की थांबा 2 दिवस. आपण कार्यक्रमही पहिले केला असता, ते 12चा दिवस चांगला आहे. तर म्हणून म्हणतो बा मी, बाकी काही नाही. जसं समजा 12च्या दिवसाच्या दिवस साजरा आहे आणि मग असा साजरा दिवस नाही, तर त्याच्यानं म्हणतो. पण जवळ बुवा आता नसतं सांगा, म्हणजे तुम्ही बी याच म्हटलं. याच काही करून घ्या मा घरी. काही चुका झाल्या असतील बरं, तेवढं आता पदरात घ्या, आपल्या आपणच हाव. असं म्हणतो बा मी, आता बाकी काय म्हणू. आई येते मी. या तुम्ही. तुम्ही मोठी आई, आत्या, बाबा हे सर्वजण या. गाडी करूनच या मस्त. आपल्या घरच्या गाडीत तुम्ही एवढे जण बसणार नाही ना, तर मी तर म्हटलं यांना मोठी गाडी आणा, छान वाटते ना. त्यानं सांगलं नाही का तुले तो मुंबईला चालला? तो बाबाला तर सांगितलं त्यानं तो मुंबईला चालला म्हणून. आणि मी चालली मामाच्या घर. मामीची तब्येत नाही बरोबर, मला भेटीला जावं लागते तिच्या. तू जाय. तर बाबाने एवढा कार्यक्रम ठेवला तर जाय तो. आमची काही वाट नको पाहू. आणि तसंही काय आमची काही गरज नाही तुले. आई असं का म्हणता? आईनं स्वीटूताईच्या सासा पण बोलवून घेतलं. ते येतील आता 1-2 दिवस तिथं. ते येतील आणि तुम्ही नाही, चांगलं वाटेल का? आई आना असा राग नका मानू ना. माहित आहे हे काही मुंबईला नाही चालले. यांनी काही वेळेवर रिझर्वेशन केलं का मला तर माहिती नाही. आणि तुम्ही पण नाही चालल्या. काय मम्मीची तब्येतला काय झालं? चांगलंच आहे. उगाच कार्यक्रमासाठी चालल्या ना तुम्ही. आई करू नका. या ना आई, बाबा एवढा कार्यक्रम करून राहिले तर तुम्ही नसले तर गावात सगळेजण म्हणतील की योगिताच्या घरचं कोणीच नाही आलं. असं होईल ना ते. माय बाई, लय कळते हो तुले. लयच समजून राहिलं. बापाच्या घरचा कार्यक्रम कसा चांगला व्हाव हे बरं समजते व तुले. आणि आपल्या घरचा कार्यक्रमाचा धिंगाणा कसा कराव हे कळते व तुले. तिसराच्या बाबती लहान हसा केला का तुझ्या मागावात? तुला सांगितलं होतं ना काय काय यायला लागते, कसं करा लागते, तरी तुझ्या माईला सांगितलं नाही. आणि साऱ्या गावातल्या बायाच्या देखत मला हसा झाला. ताने कळलं तुले? नाही आई, तसं नाही आई. आई काही गोष्टी चुकतात तर मग आता तेच धरून बसता तुम्ही. काही गोष्टी सोडूनही द्या लागतात ना. काय सोडा? काय सोडा? त्या गावातल्या बाया मी गीत मातोंडात शेण घालतीन ना. म्हणीन ना हेच वय व योगिताची सासू. माय किती सासरवास केला योगिताले. योगिता घर सोडून आली. झेंडे गाळले ना तुझ्या माय नावाचे मायात. बायले सांगतो की माय सासूला ज्यालाय मले लय त्रास देते.
मग काय म्हणतीन त्या बाया मुली? लय साजरा मानानं चहा पाचतीन. हा, हेच म्हणतीन ना की अज्जास्त आहे माय बाई, योगिताला किती त्रास दिला, जीवाची पोरगी घर सोडून आलती, असं म्हणतीन ना. त्याच्या शेतीचं काय घेणं आलं? आणि स्वीटूला तिथं कशाला बोलवलं? इथं तर स्वीटू तुला एक दिवस शिल्लक राहिलेली चाल नाही. नाही नाही, कसे हो, स्वीटू ताईचं आणि माझं थोडी भांडण आहे. स्वीटू तर माझ्यासाठी किती छान आहेत. आईने बोलवलं स्वीटू ताईला आणि त्यांच्या सासूबाईला, मोठ्या आईच्या नात्याने. मोठ्या आईच्या नात्याने त्या वही देतात ना आईच्या, तर म्हणून त्यांनी बोलवलं त्यांना. येणार पण आहेत त्या स्वीटूताई सासूबाई आणि स्वीटूताई. जाय, तयारी झाली असेल तर जाय, तो बाबा वाट पाहून राहील. आई या आणि यांनाही घेऊन या. आई चांगलं नाही वाटणार बाबा, एवढा चांगला कार्यक्रम करतील. कोणी विचारते ना आई, कोणी विचारेल की योगिताच्या घरचं नाही आलं कोणी. आई हेच जर आले नाहीत तर कसं वाटेल. आई प्लीज तुम्ही यांना घेऊन या, तुम्ही पण या. आई सगळं व्यवस्थित करा, नाही तर गावातल्या बाया हसतील ना, मला म्हणतील योगिताच्या सासरचे लोक कसे आहेत, काहीच नाही आणलं. आई प्लीज, इथं मला 12 महिने अजून काहीच नका घेऊ, पण तिथं सगळं घेऊन या. आई तिथं या, सगळं घेऊन, ड्रायफ्रुट्स, फ्रुट्स, आई चांगली साडी, ते सगळं घेऊन या माझ्यासाठी प्लीज. आई प्लीज.